हे पहिल्या चॅप्टरवरचे सीईटीचे काही क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी पहिला क्वेश्चन पहा, जे की 2021 ला विचारलेला आहे. अ पार्टिकल ॲट रेस्ट स्टार्ट्स मूव्हिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. याचा अर्थ स्टार्टिंग म्हणजे रेस्ट पासून पार्टिकल स्टार्ट झालाय, इनिशियल अँग्युलर वेलोसिटी 0 असणार आहे आणि आपल्याला अल्फा दिलाय. अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे अल्फा किती दिलेला आहे, 4 रेडियन पर सेकंडचा स्क्वेअर इन अ सर्क्युलर पाथ. At what time the magnitude of its centripetal acceleration and tangential acceleration will be equal. म्हणजे पार्टिकल्स रेस्ट पासून स्टार्ट झाल्याच्या नंतर त्यांना गोल फिरत असल्याच्या नंतर किती वेळेनंतर त्याचं टँजेन्शियल आणि सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन सेम होणार आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर AR इज इक्वल टू AT कंडिशन दिलंय आपल्याला, म्हणजे हे दोघं सेम असले पाहिजेत. मग AR म्हणजे टँजेन्शियल रेडियल किंवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला R ओमेगा स्क्वेअर असते आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला R अल्फा. R कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा आलाय. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू 4 दिले, याचा अर्थ ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 4 म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 2, कारण 4चा स्क्वेअर रूट 2 रेडियन पर सेकंड. मग आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, फायनल अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू इनिशियल अँग्युलर वेलोसिटी प्लस अल्फा इंटू टी. हाच फॉर्म्युला काऊन वापरायलो तर आपल्याला टाइम काढायचा आहे. इनिशियल अँग्युलर वेलोसिटी माहित आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन माहित आहे आणि फायनल अँग्युलर वेलोसिटी माहित आहे आपल्याला. तर ओमेगा आलाय आपलं 2, इनिशियल अँग्युलर वेलोसिटी रेस्ट पासून स्टार्ट झालाय म्हणून 0, अल्फाची व्हॅल्यू 4 आहे इंटू टी. हे गुणाकारातलं 4 या 2च्या भागाकारात जाईल, तर 2/4 1/2 सेकंड, म्हणजे ऑप्शन सी करेक्ट असणार आहे आपलं. तसा सेकंड क्वेश्चन पहा. इथं आपल्याला काय विचारलंय, इथं कोणती व्हॅल्यू दिली नाही, युज्युअल नोटेशन्स मध्ये गोष्टी दिलेली आहे. A particle moves along a circular path of radius r with uniform speed v. The angle described by a particle in 1 second find out करायचं आपल्याला. म्हणजे पार्टिकल सर्क्युलर पाथवर मूव्ह व्हायलाय, तर एका पर्टिक्युलर पॉइंट पासून येणं मूव्ह झाल्याच्या नंतर एका सेकंदामध्ये पार्टिकलनं काहीतरी डिस्टन्स कव्हर केलं असेल, तर हे इथं सेंटरला किती अँगल बनते म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा काढायचा आहे आपल्याला. मग आपल्याला अँगल डिस्क्राइब, आपल्याला अगोदरच फॉर्म्युला काय माहित असते, ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. कस काय, तर व्ही इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, लिनियर वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन काय असते, टाइम. तसंच अँग्युलर वेलोसिटी ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा अपॉन काय असणार आहे, टाइम. मग थीटा इज इक्वल टू हे भागाकारातलं टी कुठं जाणार आहे, गुणाकारात, तर थीटा इज इक्वल टू ओमेगा इंटू टी आलाय. आणि ओमेगाचा फॉर्म्युला इथं व्ही अपॉन आरच्या म्हणजे व्ही आणि आरच्या फॉर्म मध्ये आहेत आन्सर. मग व्ही इज इक्वल टू आर ओमेगा आपण शिकलेला आहे अगोदरच, तर ओमेगा इज इक्वल टू काय येणार आहे, व्ही अपॉन आर. मग आता या इक्वेशन 1 मध्ये ठेवल ओमेगाची व्हॅल्यू, थीटा इज इक्वल टू ओमेगाची व्हॅल्यू व्ही अपॉन आर आली इंटू टी. आता इथं आपल्याला 1 सेकंदानंतर म्हणलं म्हणून टाइमची व्हॅल्यू आपण 1 सेकंद ठेवल्या तर व्ही अपॉन आर आन्सर येणार आहे. 2 सेकंदानंतर म्हणलं असलं तर टाइमची व्हॅल्यू आपण 2 ठेवल्या असते तर 2v अपॉन आर आलेलं असतं. तर सध्या इथे 1 सेकंदानंतर म्हणलं तर व्ही अपॉन आर म्हणजे डी ऑप्शन करेक्ट असणार. तसंच नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ विथ कॉन्स्टंट स्पीड अँड सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ए. इफ द स्पीड इज डबल्ड, म्हणजे पहिलं इनिशियल स्पीड जे बी आहे त्या स्पीडला काय केलेलं आहे, डबल केलेलं आहे. म्हणजे फायनल वेलोसिटी हे 2 टाइम्स असणार आहे इनिशियल वेलोसिटी, म्हणजे v2 इज इक्वल टू 2v1. तर आपल्याला इफ द स्पीड इज डबल द रेशो ऑफ इट्स ऍक्सेलरेशन आफ्टर अँड बिफोर द चेंजेस, म्हणजे वेलोसिटी डबल होण्याच्या अगोदर आणि नंतरचा रेशो काढायचा आहे, म्हणजे नंतरचा आणि अगोदरचा रेशो. तर इथं आपल्याला ऍक्सेलरेशन विषयी बोलायला आहे, म्हणजे a इज इक्वल टू व्ही अपॉन आर माहित आहे आपल्याला फॉर्म्युला, व्ही स्क्वेअर अपॉन आर सेंटिपिटल ऍक्सेलरेशन म्हणलं. मग a2 अपॉन a1 साठी काय होणार आहे, v2 चा स्क्वेअर अपॉन आर राहणार आहे. रेडियस चेंज नाही झाली. जर रेडियस बी चेंज झाली असली अर्धी किंवा डबल 1/3 4 टाइम्स काय बी म्हणलं असलं तर आपण R1 R2 वापरलं असतं. तर a2 अपॉन a1 आहे, v2 स्क्वेअर अपॉन आर, v1 स्क्वेअर अपॉन आर, दोन्ही R काय झाले कॅन्सल. वरी उरले v2 स्क्वेअर अपॉन खाली उरले v1 स्क्वेअर, तर या दोघांना v2 अपॉन v1 चा होल स्क्वेअर लिहिलाय आपण. तर a2 अपॉन a1 काढायचं आहे, म्हणजे नंतरचं भागिले पहिलं.
तर V2 काय दिलेलं आहे आपल्याला 2V1, तर 2V1 V1 कॅन्सल, 2चा स्क्वेअर 4 म्हणजे रेशो 4:1 म्हणजे आपला आन्सर कोणतं राहणार आहे डी. तसाच थर्ड क्वेश्चन आहे पहा. अ पार्टिकल मूव्स अलॉंग अ सर्कल ऑफ रेडियस आर. एक पार्टिकल आहे जे की सर्कलवर मूव्ह व्हायलाय आणि त्या सर्कलची रेडियस किती आहे आर. विथ कॉन्स्टंट टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. इथं सुद्धा टँजेन्शियल ऍक्सेलरेशन विषयी बोलले, कॉन्स्टंट आहे. इफ द वेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज व्ही, म्हणजे त्या पार्टिकलची वेलॉसिटी किती आहे व्ही. ऍट द एंड ऑफ सेकंड रिव्होल्यूशन, म्हणजे ना असं फिरून इथं वापस आला, एक रिव्होल्यूशन कंप्लीट झालं. वापस फिरून तिथं झाल्याच्या नंतर आता झाले 2 रिव्होल्यूशन कंप्लीट. हे कशासाठी काम देते पाहूया आपण. फ्रॉम इट स्टार्ट म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल पासून घ्यायचं आपल्याला. देन द टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज फाइंड आउट करायचं आहे. तर स्टार्टिंगला इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे त्याची 0. आता इथं आपल्याला पहा ऍक्सेलरेशन काढायचं आहे टँजेन्शियल, तर आपल्याला थर्ड इक्वेशन वापरावं लागणार आहे. v² = u² + 2as. पहिले 2 इक्वेशन का नाही वापरायचे, तर पहिल्या 2 इक्वेशन मध्ये टाइम आहे. म्हणजे पहिले इक्वेशन आहे v = u + at आणि दुसरे इक्वेशन आहे s = ut + ½ at². तर ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये टाइम आहे आणि इथं आपल्याला टाइम विषयी काय बोलले नाही, पण आपण पहिला आणि दुसरे इक्वेशन नाही वापरू शकत. त्याच्यासाठी आपण तिसरे इक्वेशन वापरले v² = u² + 2as. आता a च्या ठिकाणी at लिहिलंय म्हणजे टँजेन्शियल असणार आहे यस. मग v² ला v², u म्हणजे स्टार्टिंग पासून म्हणायला ते इनिशियल वेलॉसिटी 0. जर त्यांनी काही दिली असते तर ते वेलॉसिटी घेतली असते आपण. प्लस 280s हे 80 काढायचं आहे आपल्याला. तर इकडे v² ला v², हे 2 × ह्याला तर 0 ला तर लिहिणं गेलं तरी चालते. तर 2 × s हे दोघं गुणाकारातले आले, याच्या भागाकारात ह्याला दिलंय आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. मग आता मला डिस्टन्स काढावं लागते. तर ह्यानं किती रिव्होल्यूशन कंप्लीट केले 2. तर एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं तर याच्या सर्कमफरन्स एवढं येतं डिस्टन्स व्हायलंय म्हणजे 2πr. ह्यानं 2 रिव्होल्यूशन कंप्लीट केलं, याचा अर्थ 2πr ला 2 न गुणावं लागेल. म्हणजे डिस्टन्स ऍट द एंड ऑफ सेकंड रिव्होल्यूशन इज s = 2 × सर्कमफरन्स ऑफ सर्कल. 2 ला 2 सर्कमफरन्स ऑफ सर्कल काय 2πr, 2 × 2 4πr. तर s = 4πr. ह्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू. तर v² ला v², 2 ला 2, s ची व्हॅल्यू 4πr, तर 2 × 4 8πr. तर v² / 8πr आपला आन्सर असेल. ऑप्शन ए करेक्ट असणार. ह्या न्यूमेरिकलचाच कन्सेप्ट यूज करून आपल्याला नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा आहे आणि ते तुम्ही घरून सॉल्व्ह करून घेताल अशी अपेक्षा करा. थँक्यू.